एवढा हळवा होता माझा मोहन म्हणाले. त्याला ना मोठं व्हायचं होतं ना श्रीमंत, गाडी बंगला पैसा नाही, त्याला फक्त त्याची माणसं आणि छोटासा सुखाचा संसार हवा होता. सर प्लीज तुम्ही माझ्या मोहनला अशा चुकीच्या गोष्टींशी जोडू नका. तसा माणूसच नाहीये तो. माझा मोहन खूप चांगला माणूस आहे. सॉरी सॉरी, तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता. माझ्या मनात जे आलं ते मी विचारलं तुला. असं विचारायला नको होतं. आय एम सॉरी. वृंदा, एक मिनिट. रात्र फार झाली आहे, एकटी जाऊ नको. मी सोडायला येतो. सर ये. अरे मी सिरियसली सांगतोय तुला, प्लीज अशी एकटी फिरत नको जाऊ इकडे तिकडे. हा, चल चल लवकर. चल जा आता, इकडे तिकडे फिरू नको कुठे. हा, हा दिवा मगाशी तर हा दिवा इथे नव्हता, मग आता कोणी लावला? एका मागून एक काय घडतंय या घरात? काय ग? ए वृंदा, काय? अगं काय ग? हा दिवा कोणी लावला याचा एवढा काय विचार करतेस? एक मिनिट. काय? तुम्हाला कसं कळलं मी दिव्याचा विचार करते? मी तर काहीच बोलले नाही. अगं तू ज्या पद्धतीने दिव्यासमोर उभी राहून दिव्याकडे बघतेस, कोणीही सांगेल तू काय विचार करतेस ते. आजीने लावलाय तो दिवा. आजी एवढ्या रात्री? अगं आजी आणि वेळेचं भान याची काही सांगड घालता यायची नाही. हा, पण आजी म्हणते की त्याला कळते वेळ. घरात काय घडणार आहे त्या प्रत्येक गोष्टीची वेळ तो बघत असतो. कुलपुरुष. मी लहान असताना एकदा आजी एका यात्रेला गेली होती. तिकडनं माझ्यासाठी शंख घेऊन आली होती. तो वाजवायचा शंख असतो ना, मी तो शंख घेऊन दिवसभर घरात सगळीकडे वाजवत फिरायचो. आवाज एकदम मस्त होता त्या शंखाचा. एक दिवस तो शंख गायब झाला. हा, म्हणजे आम्ही बरंच शोधलं तेव्हा पण तो काही कुठेही सापडेना. पण मला तो शंख हवा होता. मी हट्टाला पेटलो, रडत बसलो की तोच शंख पाहिजे म्हणून. इतका हट्ट केला की शेवटी मला ताप भरला. हा, म्हणजे चांगला 105 वगैरे ताप भरला होता तेव्हा. डॉक्टरांनी औषधं दिली पण तरी काही फरक पडेना. ताप कमी व्हायचा, परत चढायचा. तेव्हा आजी 2 दिवस सलग या कुलपुरुषाजवळ बसून होती. आणि अचानक माझा ताप उतरला. आता याला योगायोग म्हणायचं का आणखीन काही, पण तेव्हापासून माझा विश्वास आहे त्याच्यावर. तो ऐकतो आणि आजीचा त्याच्यावर विश्वास आहे. माझा आजीवर विश्वास आहे म्हणून हा दिवा आजीने लावलाय. मला माहिती आहे, मला खात्री आहे. काय झालं सर? तुम्ही असं बोलता बोलता निघून गेलात. कोणी आहे का तिथे? नाही अगं, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, ते सरपटणारी जनावरं वगैरे फिरत असतात. आडोसा शोधत असतं अशा वेळी, म्हणून बघत होतो तिकडे झाडात काही आहे का. बरं जाऊ दे, तू झोप जा आणि चपला घाल पायात. नाही तर तू काय घाबरलीस की बेवान होऊन इकडे तिकडे पळत सुटतेस, काहीतरी लागेल पायाला. गुड नाईट. शालू सर, जा जा, आज जा.
शाळू. काय प्रकार आहे हा? मगाशी पण असंच वाटलं, आत्ताही वाटलं.